आणि रेवनाथ कायर आपण सुद्धा यायचं आहे. 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे आपल्याला. आदरणीय किरण शेठ राऊत यांच्याकडनं पर षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल याची नोंद घ्यायची आहे. अशोक थांबायचं आहे. दोन ना तीन जे म्हणतो त्यांच्याकडनं 200 रुपये घ्या. आपल्याला सुट्टे नाही 200 घ्या. मला 200 नंतर द्या. 300 दे नंतर. सामन्याला सुरुवातीला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सन्मान दिला गेला आपण पाहिल्या गेला आणि सामन्याला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने दिलगिरी व्यक्त करून आपण पाहिलं गेलं. पाहुण्यांच्या देखील भरपूर मोठ्या संख्येने मान आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपली महाराष्ट्राची परंपरा जपत असताना आयोजकांच्या माध्यमातून आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळाला. मात्र सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आपण पाहतोय. जे वागोवा बनवली बी टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट जे हनुमान ओलमन हा संघ आपण पाहतो खेचून. यावेळेस मात्र फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट. हा पहिला तडाखा शानदार चौकार. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. रिस्की धाव मात्र इथून पाहावं लागलं. पिकी अचूक मात्र कलेक्टिंग प्रॉपर जुळलं नाही आणि तिथून मात्र एक सिंगल धाव कंप्लीट झाली गेली. जर का प्रॉपर पकडला असता तर नक्कीच एक सांघिक एक्स प्राप्त झालं असतं. मात्र तसं घडलं नाही आणि एक सिंगल कंप्लीट झालं आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये एक चौकार भास्करच्या बॅटमधून आपण पाहिला आणि त्याच नंतर मात्र फार चांगलं कमबॅक केलं रवीला आपण पाहतोय. अद्यापर्यंत 4 चेंडू सुरेख फेकलेत. त्यामध्ये 5 धावा खर्च जरूर केल्यात. मात्र हरकत नाही. अद्यापही 2 चेंडूचा खेळ. जर का चांगली गोलंदाजी राहिली तर वर्चस्व गाजवेल बनवली बस संघ. अन्यथा वलमन संघ मात्र हवी ठरेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून पाहावं लागेल. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू फार चांगला चेंडू रिलीज केला. कारण समोर फलंदाज विजय डावामध्ये भरपूर दमखम आहे. मात्र इथून तशा रीतीने खेळ करेल का रवी हा अंतिम चेंडू सुरेख फेकेल. यावेळेस मात्र फटका सुंदर क्रॅकिंग शॉट ऑन साइडला. गॅप भरपूर मोठी. सर्कलचं रिंगण तोडल्या आणि इथून मात्र पॉवर सर्कलचा फायदा उचलत हा अंतिम चेंडूवरती चौकार आणि षटक क्रमांक पहिलं देखील संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. जे हनुमान ओलमन संघ यावेळेस आपण पाहतो खऱ्या अर्थानं 9व्या अंकावरती. इथून विनंती असेल दोन्ही ऑफिशियल पंचांना देखील की इथून टाइम अलर्ट राहील. 3 षटकं कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये होणं बंधनकारक राहील. अन्यथा पॅनल्टीला मात्र त्या संघाला सामोरं जावं लागेल. 4 षटकं आपल्याला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. इथून मात्र अतिशय कडक नियमावलीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण तेवढी शिस्तप्रिय स्पर्धा देखील आपण पाहतोय. स्पर्धेचा आपण जर का विचार केला गेला अतिशय दमदार स्पर्धा आपण पाहतोय. कारण या स्पर्धेचं टायटल देखील आपण जर का पाहिलं गेलं आमदार चषक या स्पर्धेचं टायटल आपण पाहतोय. जे बोले कुशुलिया यांच्या संयुक्त विद्यमानानं ही रजनी स्पर्धा आपल्या भेटीला आली गेल्या. कारण आयोजकाने घेतलेली अपाट मेहनत, ग्रामस्थांची लाभलेली प्रचंड साथ आणि आपण जर का पाहिलं गेल्या पाहुण्यांना दिलेला एक चांगला आपण पाहिलं गेल्या आयोजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म आणि त्यांच्या कारणास्तव ही स्पर्धा मात्र अव्वल दर्जामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्कलचा आपण जर का विचार केला गेला एक अतिशय LED लाइटिंग आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली संकल्पना आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये
आपण पाहिलं गेलं प्रथमच ही संकल्पना आपल्या भेटीला आणली गेली आपण पाहतोय. याचं सर्व श्रेय जाईल आपण पाहतोय जे बोले कुशली टीमला. चला स्पीडअप घ्यायचंय. आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असेल, आपण भरपूर वेळ खर्च करतात. इथून मात्र टाइम अलर्ट राहील. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. यावेळेस मात्र फटका सुंदर ऑन साइडला आपण पाहतोय. अप्रतिम फटका. इथून मात्र हा संघर्षाचा शंकनाद करणारा भास्करच्या बॅट मधून हा शानदार चौकार. जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली गोलंदाज भूषण वरती मात्र चौकारानं स्वागत केलं आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट टाकलं त्यावरती अक्रॉस द लाईन फटका सुंदर आहे. फाईन लेगला टार्गेट आणि क्षेत्र देखील खाली आहे. एक टप्पा घेत बॅक टू बॅक हा दुसरा चौकार चेक. तर याच दरम्यान आदरणीय प्रणव शेठ गायकवाड या स्पर्धेतून रजा घेताना धन्यवाद साहेब. आपण आपला बहुमूल्य वेळ या चषकासाठी आपण दिला. आमदार चषक 2026 हे दुसरे पर्व आणि त्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी मात्र आपला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून खूप खूप आभार. सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेलं अतिथी मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करेन. आपण जर का पाहायला गेला साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी तुम्ही खर्च केलात. तुमचं खऱ्या अर्थानं जे बोले क्रिकेट संघ कुशवली आयोजित आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक आभार असतील. आपण जर का पाहायला गेला प्रचंड बिझनेस शेड्यूल आपण पाहायला गेला आणि त्या कारणास्तव या स्पर्धेतून मात्र रजा घेत असताना साहेब आपण पाहतोय. प्रशांत शेळके आपण जर का कुठे असाल तर मात्र मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली त्या पाहुण्यांचा आपण शुभ आगमन जरूर पाहिला. मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांचा आभार देखील आपण व्यक्त केलेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सामन्याला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी भूषण 2 चेंडूवरती 2 चौकार फलंदाज आपण पाहिला भास्करच्या बॅटमधून आणि तिसरा येईल का आणि इथून पाहावं लागेल रिव्हर्स अटेम्प्ट. दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बरबाद. आणि इथून मात्र या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक फलंदाज आपण पाहतोय भास्कर. ही इज ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी कशी असावी याचं जिवंत उदाहरण सलामवीर कसा असावा संघाचा हे सांगून देत असताना भास्कर ज्याच्या बॅटमधून सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. यावेळेस मात्र टॅपिंग क्रिकेट स्वतःच्या पॉलिसीमध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्याला माहिती आहे जोखीम घ्यायची नाही कारण इथून जर का मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहिला तर धावांसाठी संघर्ष जरूर केला जाईल. कारण समोर देखील तेवढाच ताकदवार संघ आहे. आपण जर का पाहायला गेला अंबरनाथ विभागातील एक ताकदवार संघ म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. इन ॲक्शन मध्ये या संघामध्ये म्हणत उघडेचा खेळ देखील आपल्याला जरूर चांगला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं सामना 2 मिनिटं थांबवायचा. इथून आपण जर का पाहायला गेला पाहुणे मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चला सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतो 3 चेंडूवरती 3 चौकार. त्यानंतर मात्र आलेला डॉट चेंडू गोलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास वाढवून जाईल. मात्र यावेळेस वन्स अगेन्स्ट फटका फसला गेलाय.
झेलची संधी आणि इथून मात्र कमालीचा झेल टिपला जातोय. ज्या विकेट साठी सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये मात्र पहिला फलंदाज मात्र फसला गेला आणि पहिला धक्का लागेल ज्या हनुमान ओलमन टीमला. यावेळेस फलंदाज बाद होईल भास्कर. बॅक टू द पॅव्हिलियन. भास्करच्या स्वरूपात जे हनुमान ओलमन टीमला लागला गेला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 22 अंकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय मनोजला आपण पाहू शकाल. डावखरे आताचा एक विस्फोटक फलंदाज यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक वरती. अतिशय वेगवान चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि पंच सांगत असताना षटक क्रमांक दुसरं देखील संपल्याने 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जे हनुमान ओलमन संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद असताना 22 अंकावरती. धन्यवाद. तर याच दरम्यान आदरणीय किरण शेठ म्हात्रे युवा उद्योजक कुशिवली गावचे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सॉरी क्षमा 26 धावसंख्या झाली गेले 21 धावा आणि इथून आपण जर का पाहिलं 21 धावा बनल्या गेल्यात. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला गेला आपण पाहतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा आपण पाहतोय. प्रत्येकी षटकारासाठी आपण पाहिलं गेलं प्रत्येकी षटकारासाठी वाडी जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार किरण शेठ राऊत यांच्याकडनं 100 रुपयांचे कॅश प्राइज असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मात्र यावेळेस कैलासला आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू मात्र वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार आपण जर का पाहिल्या गेला अशा रीतीने जर का फटका सजवायचा असतो फलंदाजाला त्यावेळेवर चेंडूवरती असलेली अचूक नजर प्रॉपर सिलेक्शन आणि त्यानंतर मात्र तो फटक्याला मात्र यश प्राप्त होत असताना आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं. मात्र हे सूत्र जुळलं नाही. इथून मात्र पाहावं लागेल टॅपिंग क्रिकेट. सुंदर चेंडू रिलीज केला होता मात्र त्याचा फारसा फायदा उचलता आला नाही. असं वाटलं होतं जर का चेंडू प्रॉपर बॅटवरती आला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. मात्र नशिबाची साथ लाभली आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर का आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती फलंदाज मनोज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. डावखरे त्याचा फलंदाज द्या आणि इथून मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडासा अडथळा निर्माण झाला आपण पाहतोय. कारण सातत्याने लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असता त्यावेळेस गोलंदाजाला देखील थोडासा मात्र परिश्रम काम घालावा लागतो. यावेळेस मात्र फटका बसला गेला. जलची संधी मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि इथून मात्र अप्रतिम जल टिपला जातो. विकेटचा पतन फलंदाज यावेळेस मात्र बाद होईल. मग इथून टाइम अलर्ट राहील. जर का जास्त वेळ खर्च केला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण जर का पाहिलं गेलं नवीन फलंदाज मनीषला आपण पाहतो. टॅपिंग क्रिकेट मिड विकेटला आपण पाहिलं गेला जबरदस्त फटका सजवला. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आपण जर का पाहिलं गेलं भास्करनं जबरदस्त बॅटिंग केली मात्र जशी भास्करचे विकेट मैदानाच्या बाहेर गेली त्यानंतर मात्र थोडासा मात्र आपण पाहतो दबाव निर्माण केला गेला ओलमन टीमवरती. ज्या रीतीनं ईस्टर्नच्या मागे जबरदस्त मास्टर माइंड भूमिका पार पडत असताना मनोज उघडेला आपण पाहतोय अतिशय चांगला गुणवान खेळाडू. इथून मात्र रिव्हर्स फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून बॅकवर्ड क्षेत्र खाली आणि चेंडू मात्र सीमा पार. 4 धाब्यांसाठी फलंदाज आपण पाहतोय मनीषच्या बॅटमधून हा शानदार चौकार.
दुसऱ्या षटकातील आपण जर का पाहिलं गेलं कैलासवरती थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र पाहावं लागेल चौकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला आणि इथून मात्र आपण पाहिल्या गेला 3 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जहानुमान ओलमन संघ जाऊन पोहोचलाय 27 अंकावरती. अद्यापर्यंत मात्र थोडंसं मात्र बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फलंदाजाचा बोलबाला आपण पाहिला गेला, मात्र त्यानंतर मात्र भास्करची विकेट पूर्णपणे महत्वाची राहिली आहे आणि तिथून मात्र बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पुढचा सामना देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका साईडला संघ जाऊन पोहोचलाय 27 अंकावरती. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल वागेरा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जहानुमान फडकेपाडा. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉससाठी मात्र रिपोर्टिंग करायची आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस या स्पर्धेचा नेम राहील, अन्यथा मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जो संघ उपस्थित राहणार नाही या जो संघ उपस्थित राहील मात्र त्या उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल. वागेरा बी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फडकेपाडा टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण अंतिम षटक आपण पाहतो पहिल्या पूर्वार्धातील आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या फॉर्मॅलिटीज ज्या काय असतील त्या मात्र टॉस करण्यासाठी जो खेळाडू येईल एखादा प्रतिनिधी येईल त्याच्याकडे मात्र त्या फॉर्मॅलिटीज आपण सोपवायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला वारंवार आम्ही अनाउन्समेंट करणार नाही आहे, कारण लाईव्ह स्पर्धा या लक्ष विद्या मॅचच्या दिशेनं सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. अंतिम षटकाला सुरुवात गोलंदाज आपण पाहतोय योगेशला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू सुरेख रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये एक तोडफोड बॅटिंग करायला लागेल आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना मनीष आणि त्याला साथ देतो आपण पाहतोय. मनोजला आपण पाहतोय फटका सुंदर आपण पाहतोय फाईन लेग रिजन मध्ये शतरक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. फेकी खराब बॅकअप सुंदर आलंय, अन्यथा आपण पाहतोय समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. मात्र या 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाब्यानं संघ हळूवार गतीने पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 29 अंकावरती ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कव्हर केली जाते. घरबसल्या जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अतिशय चांगली स्पर्धा जे बोले कुशुले आयोजित दमदार आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल टॅपिंग क्रिकेट खेळला गेला आपण पाहतोय. वारंवार अलांद कार्पेटने फटके सजवले जातात, सिंगलला डबल मध्ये करण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. रिस्की धाव फिक्की अचूक, मात्र कलेक्टिंग प्रॉपर जुळलं नाही आणि तोपर्यंत ह्या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट झाल्या गेल्यात आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 31 अंकावरती 2 गडी बाद असताना मनीष आणि विजय ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या पूर्णपणे या अंतिम षटकामध्ये जबाबदारीने इथून मात्र खेळ करावा लागेल. एखाद मोठा फटका एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल जहानुमान ओलमन टीमला आणि त्यासाठी प्रयत्न जरूर केले जातील. मात्र गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल ज्या रीतीने योगेशनं अंतिम षटकातील 3 चेंडू रिलीज केलेत, अद्यापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाही आणि इथून मात्र उर्वरित अंतिम 3 चेंडू कशा रीतीने सफर केले जातील. समोर फलंदाज मनीष सड्या फटका आपण पाहतो सुंदर या लॉंगॉनला मात्र क्षेत्र त्या ठिकाणी तैनात होता आणि तेवढंच लाजवाब एफर्ट शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अवधी होता 2 धाबेचा असं वाटलं होतं. चेंडू सीमापार जाईल, मात्र जे प्रयत्न दाखवल्या अप्रतिम आपण पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे इथून आपल्या टीमसाठी एक धाव वाचवणं फार महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय. अद्यापर्यंत आपण जर का पाहिले गेला या षटकातील उर्वरित अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. अंतिम चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि जबरदस्त शेवट गोड केला जातोय बनवली टीमच्या माध्यमातून आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ देखील संपला गेला आपण पाहतोय. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण जर का पाहिलं गेला बॅटिंग करत असताना जहानुमान वलमन संघाने बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त आपण पाहतोय 33 धावा आणि इथून मात्र चेक. तर याच दरम्यान आपण नाणेफेकीकडे वळतोय. एका बाजूने फडकेपाडा विपक्ष वागेरा बी. मी आदरणीय बालचंद्र शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. या ठिकाणी शनी उघडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी
नाणेफेकी जिंकलाय फडकेपाडा, काय निर्णय असेल? निर्णय अजून काही निर्णय पेंडिंग. आयोजनाविषयी काय सांगशील? काय नाही, आयोजन तर भारी आहे तुमचं. आमची आत्ता टीम झाली नवीन, आता जे पहिलाच वर्ष चालू आहे. आता अजून काही पोरांना अनुभव नाही केल्याचा. निश्चितच अनुभव नसला तरी निश्चितच आम्ही खेळ पाहू. नाणेफेकी हारलाय, डिसिजन पेंडिंग आहे. शेवट आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन बोलायचं झालं तर खूप सुंदर आहे. धन्यवाद. टू द कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आपण ज्या ठिकाणी नाणेफेकी संपन्न केली आपण पाहतोय वागेरा बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान फडकेपाडा. ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला गेलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बनल्या गेलेत आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 34 धावा बनल्या गेल्यात आणि उत्तरार्धामध्ये 35 धाबे संख्येची गरज असेल आपण पाहतोय. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल आवाजामध्ये फेरबदल करूया. आपण पाहिल्या गेल्या आमचे सिनियर समालोचक याच गावातील भूमिपुत्र आपण जर का पाहिल्या गेल्या तुकारामजी वाघ या सरांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. मी तुर्तास थांबतो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जे बोले कुशिवले आयोजित आमदार चषक 2026चा हे शानदार दुसरं पर्व. धन्यवाद. मनोज पादीर कर्जत तालुक्यातून आज संघ आलाय. रोशन सुरुवात चांगली झाली. डॉट चेंडू. जरूर आमच्या धावा कमी असतील परंतु आम्ही संघर्ष करू, कारण आम्ही ही मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, आमदार चषक खेळण्यासाठी आलेलो आहोत. तर निश्चितच फडकेपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला चेंडू मात्र मनोजने अतिशय चांगला फेकलाय. अजून एक डॉट चेंडू. अतिशय चांगला सुरुवात, स्वप्नवत सुरुवात मी म्हणेन या वलंबन टीमची, कारण
35 धावा बनवायच्या आहेत. पहिले 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर निश्चितच मनोबल वाढलं असेल ते गोलंदाज मनोजचं. आमचे खरड ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय अनिल खैर व्यासपीठावर आपण पाहतोय. डान्सिंग अंपर. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. पडल्यानंतर मात्र खाली राहिला चेंडू. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. कौतुक करेन मी मनोजचं. ज्या अर्थाने मनोजनं सुरुवात केली ना, अतिशय चांगली सुरुवात आहे. तर याच दरम्यान जय बोले कुशुली संघाला आणि या आमदार चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. कृषी उत्पादन बाजार समितीचे उपसभापती आदरणीय परशुराम अंबीर साहेब यांच्याकडे या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. साहेब धन्यवाद, आपलं मनापासून खूप खूप आभार. श्री गणेशा झाला. इथे मात्र फटका फसलाय आणि पहिला मासा, मोठा मासा गळाला लागला. संघाची धावसंख्या 1 असताना पहिला गडी बाद झाला. मनोज स्वस्तात बाद झाला. सुरुवात मात्र खराब पाहायला मिळते ती जय वाघोबा बोनुली बी संघाची. कारण 35 धावा बनवायच्या होत्या आणि सुरुवात जशा प्रकारची हवी होती तशा प्रकारची सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी ओलंबन संघाची झाली आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाकडनं चुका पाहायला मिळत आहेत. हा झेल खूप महत्वाचा होता. या येणाऱ्या झेलची, सोडलेल्या झेलची किंमत येणाऱ्या काळात निश्चितच या ओलंबन संघाला चुकवावी लागेल. कारण जर झेल घेतली असती तर फलंदाज बाद झाला असता, दडपण निर्माण करू शकला असता हा ओलंबन संघ. परंतु या ठिकाणी मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा. ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो गोलंदाजी मार्कवर आलाय रोशन. रोशन हिंदोळा. तर स्ट्राईकवर फलंदाज भूषण. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय रवी, ज्याच्या बॅट मधून 2 धावा जरूर आल्यात. सुरुवात मात्र खराब मी म्हणेन जय वाघोबा बोनुली संघाची. कारण 24 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 35 धावा बनवायच्या होत्या आणि तिथून मात्र सुरुवात खराब झाली. फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला. सिंगल मिळाली. चांगली फेकी. मात्र थोडासा फमलिंग पाहायला मिळालं यष्टीरक्षकाकडनं. सिंगल मिळाली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा.
आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रमुख पाहुण्यांचं आमदार चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्या टीमचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला या ठिकाणी मंडप डेकोरेटरचं काम आमचे सर्वांचे लाडके आदरणीय मंगेशजी उतेकर साहेब यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. अर्थातच एक चांगले गरिबांचे मंडपवाला म्हणून नेहमीच बदलापूर विभागामध्ये त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. ते आदरणीय मंगेशजी उतेकर साहेब आमच्या समवेत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र फटका फसला आणि इथून मात्र दुसरा मासा गळाला लागला. मोठा धक्का मी म्हणेन या जय वाघोबा बोनुली बी संघाला. रवी बॅक टू द डग आउट. त्या काळामध्ये आपण त्यांना बघणार आहोत आपल्या व्यासपीठावर. आदिवासी बदलापूर विभागातील आणबान शान. अर्थातच आमचे वयाने जरी मोठे असले तरी जवळचा संबंध असणारे व्यक्तिमत्व, कृषी उत्पादन बाजार समितीचे उपसभापती आदरणीय परशुरामदादा हंबीर यांनी सुद्धा या स्पर्धेला निश्चितच शुभेच्छा दिल्यात. साहेब धन्यवाद. आपण निश्चितच एखाद्या दिवशी वेळ काढून या स्पर्धेला आपण भेट द्यावी. निश्चितच खेळपट्टी बनवण्यासाठी आंबो पारधी यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. भले भिवंडीचे असतील परंतु या ठिकाणी आम्हाला मदत करतात. दोन धावा. या दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. निश्चितच 35 धावा बनवायच्या होत्या परंतु या ठिकाणी मात्र संघर्ष करायला लागलाय आणि इथून मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. डीजे
35 धावा असं वाटलं होतं सामना सहज रीतीनं बनोली संघ जिंकेल, मात्र तसं घडलं नाही. या केलेली कमालीची गोलंदाजी ज्या हनुमान वलवण टीमने मात्र वापसी केल्या मॅच मध्ये. मात्र शेवटच्या मोमेंटला भूषणच्या बॅट मधून मात्र संघर्ष केला जातोय. हा बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट, शानदार षटकार. पाहायला गेलं 16 धावा बनल्यात, येणारे 10 चेंडू आणि अद्याप 19 धावसंख्येची गरज. जो चौकार षटकाराला भूषणने मात्र मॅच मध्ये रंग भरले आहेत. खऱ्या अर्थानं सुरुवातीला या खेळाडूचा उल्लेख केला बाग साहेबांनी. ज्या रीतीने आपण पाहिला गेला फार कमी वयामध्ये या खेळाडूंना जे वागोबा बनवले टीमला मात्र आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडल्या आणि आज ती दखल खऱ्या अर्थानं ओळख पटवून देत असताना प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट षटकार. होतं या विभागातील यंगस्टार मधील माझा सर्वाधिक आवडता खेळाडू भूषण, मलंगड पट्ट्यातील. नक्कीच ज्या रीतीने उल्लेख केला त्या रीतीने मात्र सुरुवातीला शांत संयमी खेळ राहिला, मात्र त्यानंतर जसा चौकार त्याच्या बॅटमधून आला त्यानंतर मात्र बरेचला मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून मात्र जबरदस्त कमबॅक. आता सामना मात्र हळूहळू सोपा होत चालला. 9 चेंडू आणि अद्याप 13 धावसंख्येची गरज. इथून जर का गोलंदाजाने हे 3 चेंडू सुरेख फेकले, अन्यथा या 3 मधून एखादा विकेट टिकेट चेंडू जर का मैदानाच्या आतमध्ये सफर केला तर नक्कीच वापसी केली जाईल. यावेळेस मात्र पाहावं लागेल पटका सुंदर आहे, एक टप्पा चेंडू उचलून फेकी केला जाईल. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रिस्की धाव, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण. शेवटच्या मुवमेंटला या धावांसाठी मात्र प्रयत्न आणि 3 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्या गेल्यात आणि या 3 धावेना इथून मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र वापसी निर्माण केली जाईल. त्या संघ जाऊन पोहोचलाय तब्बल आपण पाहतो खऱ्या अर्थानं 25 धावा बनल्या गेल्या. इथून गरज असेल येणारे 8 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावसंख्येची गरज. चेक. तर याच दरम्यान भूषणसाठी सुवर्ण संधी आहे. जय उघडे यांच्याकडनं जर सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. इथून मात्र पाहावं लागेल 8 मध्ये 10 बनवायचे आहेत. शनी उघडे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पटका सुंदर आलांद कार्पेट आपण पाहतोय. लॉंगांचा क्षेत्रक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव, कारण त्यांना माहिती आहे. इथून मात्र आपण पाहिल्या गेला जबरदस्त बॅट बोलल्या भूषणच्या. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये बोलबाला राहिला ज्या हनुमान वलमन टीमचा, मात्र त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये भरपूर मार बसला. पण मनीषा गोलंदाजाला ज्या ठिकाणी चौकारनं स्वागत केलं त्यानंतर 2 सलग षटकार, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर एक सिंगल. अद्यापर्यंत तब्बल 20 धावा खर्च केल्यात आणि अजून या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असताना मिनी हेलिकॉप्टर फटका सुंदर आहे ऑन साइडला. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, रिस्की धाव, मात्र फेकी थोडीशी खराब. इथून जर का डायरेक्ट थ्रो आला असता तर मात्र समीकरण वेगळंच घडलं असता. या 2 धावा कंप्लीट होतील आणि सामन्यामध्ये मात्र वापसी निर्माण केली जाते. 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. आता समीकरण इमून ठेपलंय. अंतिम 6 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. नेक्स्ट सामना आपल्या भेटेल एका साईडला वागेरा बे टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फडकेपाडा. दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे. इथून आपण पाहतो चला टाइम अलर्ट राहील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं. आपण जर का पाहिल्या गेला 6 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावसंख्येची गरज. 35 धावेची गरज होती. मात्र 3रं षटक भरपूर मागणी गोलंदाजी तब्बल धावा खर्च केल्या आणि 3ऱ्या षटकामध्ये 22 धावाचं षटक राहिल्या गेल्या आणि तिथून मॅच मध्ये वापसी केली. कारण 2 षटकांचा आपण जर का लेखाजोखा पाहिला गेला पहिल्या षटकामध्ये फार कमबॅकिंग गोलंदाजी राहिली, त्यानंतर 2ऱ्या षटकामध्ये देखील अप्रतिम वापसी निर्माण केली होती. मात्र 3रं षटक जे मनीषचं राहिल्या त्यामध्ये तब्बल 22 धावा आणि तिथून पूर्णपणे मॅच मध्ये आपण पाहतो शिरकाव केलाय जे वागोवा बनवली बे टीमना. मात्र इथून पाहावं लागेल 6 मध्ये 7 बनल्या जातील का 6 मध्ये 7 वाजवल्या जातील. 35 धावा जर का डिफेन्स केल्या तर हा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये जे हनुमान ओलमन संघ लिहिल. मात्र पाहावं लागेल
इथून कशा रीतीने खेळ घडेल. नो स्ट्राईक वरती भूषण, याचा फायदा उचलला जाईल का? निश्चितच सर, प्रेक्षक वर्ग असतो ना, असे सामने पाहायला आलेला असतो. कोणीही जिंको, परंतु त्यांना सामन्यामध्ये मजा आली पाहिजे. इथे मात्र ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता, चेंडूला मात्र सन्मान दिला, सिंगल मिळाली आणि सिंगलला मात्र समीकरण बदललं. येणारे 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. सर निश्चितच टर्निंग पॉइंट होता. जो मनीषनं षटक फेकला ना, तो अतिशय महागडा ठरला आणि तिथून मात्र बॅकफुटला गेलाय आतापर्यंत हा वलमन संघ आणि कमबॅक केलं. त्या अर्थातच जय वाघोबा बोनुली बी संघानं, अर्थातच मनोजच्या नावाने हा संघ ओळखला जातो. निश्चितच पाठीराखे बोनुली संघाचे खूप आलेत, त्यांचं सुद्धा सर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. 5 चेंडू समीकरण 6 धाव संख्येची गरज. इथून मात्र ब्लॉक हॉलची सफर वारंवार. इथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली. पंच सांगतील बाईकच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट होईल आणि इथून मात्र स्ट्राईक रूटेड होईल. अंतिम षटकामध्ये देखील फार चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आपण पाहतो अंतिम षटकामध्ये भास्करला आपण पाहतो. ज्या भास्करनं पहिल्या पूर्वार्धामध्ये चौकार हॅट्रिक लगावली होती, मात्र इथून त्याच्या हातामध्ये सामन्याचा नव्या तर आपल्या गावाच्या नावासाठी संघ उतरलाय, त्याचं पूर्ण भविष्य सोपवलं आपण पाहतोय. तर एकाच साईडला जे वाघोबा बोनुली बस संघ देखील प्रयत्न करतोय. डगआउट मध्ये थोडासा चिंतेचा विषय, कारण त्यांना माहिती आहे नो स्ट्राईक वरती भूषण जेवढा राहील तेवढा दबाव मैदानाच्या आतमध्ये मात्र वलमन संघ प्राप्त करेल. यावेळेस मात्र पाहावं लागेल अप्रतिम चेंडू. उल्लेख झाला नो स्ट्राईक वरती भूषण आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. आलेला हा डॉट चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाचं मनोबल वाढवून जाईल. आता समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. 3 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावसंख्येची गरज. इथून पाहावं लागेल 35 धावांसाठी एवढा संघर्ष करावा लागेल असा कुणी देखील विचार केला नसेल. मात्र क्रिकेट असा खेळा तो सातत्याने सरड्याप्रमाणे रंग बदलत असतो. यावेळेस फुटवरचा वापर, मात्र बॅटची लिडिंग एज. इथून पाहावं लागेल काय घडलं जातंय आणि इथून कमबॅक केलं जात आहे. जबरदस्त चेंडू रिलीज केला, विकेटचं पतन आणि फलंदाज यावेळेस होईल बाद. कोट्यामधून एक असा हुकमाचा एक्का बाहेर काढला, त्याचं नाव आपण पाहिलं भास्कर, ज्यानं अद्यापर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले जे वाघोबा बनवले बी टीमला. मात्र इथून पाहावं लागेल बनवले टीमच्या डगआउट मधून देखील आपण पाहायला गेला फलंदाज दाखल केला आपण पाहतोय. तेजसला आपण पाहतोय. जर का सामना जिंकून दिला तर तेजसचा देखील जय जयकार होईल, अन्यथा गोलंदाज भास्कर आपल्या टीमला वर्चस्वाच्या दिशेने घेऊन जाईल. 2 चेंडू आणि कंपल्सरी इथून 5 धावसंख्येची गरज. एखादा बिग हिट मॅच मध्ये वापसी निर्माण करेल. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये आपण पाहतोय. यावेळेस फटका मात्र फसला गेला. बॅटची लिडिंग एज. पॉइंट रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि कॅच सुटले की मॅच येणारा हा अंतिम चेंडू सांगून जाईल, कारण स्ट्राईक रोटेट आणि स्ट्राईक ऑनवरती आपण पाहायला गेला भूषण, ज्या भूषणनं मॅच मध्ये देखील वापसी निर्माण केली आहे. जर का षटकार ठोकला वाघ साहेब तर नक्कीच या सामन्याचा हिरो बनेल. जर का डॉट आला तर गोलंदाज हिरो बनेल. म्हणजे सामना अद्यापही दोन्ही साईडला बॅलन्स आपण पाहतोय. करो या मरोची स्थिती आहे. इथून पाहावं लागेल अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठा फटका सजवावा लागेल, अन्यथा 4 धावा बनणं थोडंसं कठीण राहील. मात्र क्रिकेट काही घडू शकेल मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. इथून पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. समोर भूषण ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, 11 मध्ये 23 बनवल्यात. अंतिम चेंडू, क्या बात आहे, फटका सुंदर आहे, विनिंग शॉट आणि सामना जिंकलाय जे वाघोबा बनवली बी संघ. अभिनंदन. हाडला ओलमन संघ फाईट अप्रतिम दिल्या, मात्र शेवटच्या मोमेंटला प्रयत्न थोडेसे कमी पडल्या. जो 5व्या चेंडूवरती झेल सोडला पॉइंट रिजन मध्ये, जिथून स्ट्राईक रोटेट झाली आणि सामना मात्र गमावा लागला गेला.